ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील ठेवीदार व खातेदार यांचे हक्काचे पैसे गेल्या कित्येक महिन्यापासून मिळत नसल्यामुळे ज्ञानराधाच्या विरोधात जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। ठेवीदार यांना सोबत घेऊन माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात दिनांक 26 जुलै शुक्रवार रोजी हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। जास्त व्याजदराचे आमिष दाखवून ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये करोडो रुपयाच्या ठेवी ठेवून या ठेवीवर डल्ला मारणाऱ्या व सतत खोटे बोलून आश्वासनाची खैरात वाटणाऱ्या ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीडच्या सुरेश कुटे यांनी हजारो खातेदारांची फसवणूक केली आहे। गेल्या 10 ते 11 महिन्यापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड यामध्ये बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर यासह अनेक ठिकाणच्या ठेवीदारांचे लाखो रुपयाच्या ठेवी या पतसंस्थेमध्ये आहेत। मात्र गेल्या 10 ते 11 महिन्यापासून ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सुरेश कुटे हे वारंवार ठेवीदारांना भूलथापा देत होते। याबरोबरच वेगवेगळे आश्वासनही देत होते, परंतु दिनांक 7 जून रोजी बीड पोलिसांनी त्यांना अटक केली। तेव्हापासून सुरेश कुटे यांचा कसलाच ठाव ठिकाणा नाहीये। याबरोबरच ठेवीदारांना याबाबत कसलीही माहिती मिळत नाहीये। आपल्या हक्काच्या ज्ञानराधा पतसंस्थेमधील ठेवी मिळवण्यासाठी सर्व ठेवीदारांनी धडक मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी केले। दरम्यान माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी यापूर्वी शासन व प्रशासन यांना याबाबत धारेवर धरणं गरजेचं होतं। हा धडक मोर्चाही यापूर्वीच काढायला हवा होता, कारण ज्ञानराधाचं प्रकरण गेल्या 10 ते 11 महिन्यापासून घोंगावत आहे। यात अनेक सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर आदींचे पैसे अडकलेले होते। या संदर्भात अनेक ग्रामस्थांनी या गोष्टी आमदार आणि माजी मंत्री यांच्या कानावरही घातल्या होत्या। नमस्कार, मी सर्व ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या सर्व ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून आपणा सर्वांस आव्हान करू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की आपल्या सर्वांचं जे ठेवी मिळत नाहीयेत आणि आज जे काही अनेकांच्या गरजा आहेत, ज्यामध्ये शिक्षणाची गरज असेल, लग्नाची गरज असेल, आरोग्याच्या आणि औषधींची गरज असेल, या सगळ्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीयेत, कारण तुमच्या ठेवी परत केल्या जात नाहीत। आणि म्हणून यासाठीच आपण 26 जुलै 2024 वार शुक्रवार या दिवशी आपण जालना कलेक्टरमध्ये केंद्र सरकारला एक निवेदन पाठवत आहोत आणि त्यासाठी एक मोठा मोर्चा नियोजित केलेला आहे। माझं सर्वांना आव्हान आहे की आपण सगळ्यांच्या हिताच्या जपणुकीसाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपला जो हक्काचा लढा आहे तो यशस्वी करावा। मी मागच्या 1 वर्षापासून या संबंधी सातत्याने प्रयत्न करत आहे की अनेक वेळेस मी सौ कुटे आणि श्री कुटे जे या बँकेचे सर्वमसर्व आहेत त्यांना सुद्धा प्रत्यक्ष बोललो। त्यांनी मला सुद्धा अनेक वेळेस वेगवेगळ्या तारखा दिल्या, परंतु प्रत्यक्षात काही झालं नाही। लोक आंदोलन करतायत, लोक वेगवेगळ्या पद्धतीनं ठिय्या आंदोलन करतायत, मोर्चे काढतायत, परंतु कुठल्याही परिस्थितीत त्यामध्ये काही होत नाहीये। मी विधानसभेत सुद्धा या संदर्भात आवाज उठवला। मी सेंट्रल रजिस्ट्रार जे आहेत श्री झा त्यांना सुद्धा प्रदीर्घ बोललो। एवढ्यावरच न थांबता सहकार खातं केंद्र सरकार यांच्या मंत्री श्री मोहळ जे पुण्याचे आहेत त्यांना सुद्धा मी सविस्तर फोनवर बोललो आणि या संदर्भात बैठक लावून त्वरेने हा प्रश्न सोडवण्याची विनंती केलेली आहे। आणि हा प्रश्न सोडवणं म्हणजे लोकांचे पैसे त्वरेने वापस देणे, ते त्यांच्या घामाचे, हक्काचे आणि खूप कष्टाचे पैसे आहेत। आणि त्यामुळे जर गरज पडली तर नुसतं अटक करून चालणार नाही, तर आपल्याला सगळ्या पद्धतीनं त्यांच्या प्रॉपर्टीज लिलाव करून लोकांची सगळे पैसे त्वरेने दिले पाहिजेत, अशा पद्धतीची आमची सगळ्यांची मनापासूनची मागणी आहे। आणि म्हणून जनतेच्या पैशाचा हा जो काही चुकीच्या पद्धतीनं गैरवापर झालेला आहे त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातूनच्या या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं एवढी पुन्हा एकदा विनंती करतो। तारीख लक्षात ठेवा, 26 जुलै 2024 सकाळी 10 वाजता कलेक्टर ऑफिस जालना।